या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्याच्यात ट्युनिंगचा काही प्रॉब्लेम नाही. आता त्यांच्या मतात काय आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. कामं असतात म्हणून एकदा भेटतात, दोनदा भेटतात, सत्ताधाऱ्यांना भेटलं पाहिजे ना, मोदींना भेटलं पाहिजे विशेष करून, आणि तीन-तीनदा भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही. आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. ज्या काँग्रेसवाल्यांची मी रोज कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. आम्हाला सगळं माहिती. आज बोललो काय शिस्तय, काय पटतंय, वटाने शिस्तात की नाही हे आम्ही बघतो. राज्याचं लक्ष लागलंय ते शिवसेना पक्षाच्या न्यायालयीन लढाईकडे. मात्र आता दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे का अशी चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं या चर्चांना उधाण आलंय. याच भेटीवरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडलीय का असा सवाल उपस्थित होतोय. शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप सोबत जाणार का असा सवाल विचारला. त्यावेळी थेट सुप्रिया सुळेंनी काँग्रेसवरच निशाणा साधला. राज्यातील काँग्रेसचा आमच्यावर राग आहे का असा सवालच सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. नाही, राज्याच्या काँग्रेसचं मला खरंच माहिती नाही. देशाच्या काँग्रेसबद्दल मला माहिती आहे. देशाच्या काँग्रेस बरोबर मी रोज दिल्लीत भेटते. तुम्ही जर इंडियन नॅशनल काँग्रेसचं हँडल बघितलं आणि राहुल गांधीजींचं हँडल जर फॉलो केलं तर पार्लमेंटचे 30 दिवस, त्यातले 20 दिवस पार्लमेंट होतं, त्यातले 20 दिवस सकाळी 10 वाजताच्या मीटिंगमध्ये राहुलजी, खडगेजी, वेणुगोपालजी, मी स्वतः, संजय राऊतजी, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. प्रत्येक फोटोमध्ये मी आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे पॉलिसी लेवलला केंद्रामध्ये दिल्लीचा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्याच्यात ट्युनिंगचा काही प्रॉब्लेम नाही. आता त्यांच्या मतात काय आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. दिल्लीवाल्यांचं, कारण मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. आता महाराष्ट्राची काँग्रेस आमच्यावर का नाराज आहे याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसला किंवा आज राहुलजी पुण्यात आहेत त्यांना विचारावं लागेल. कारण का राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. कारण का पॉलिसी लेवलला मग राऊत साहेब असतील, उद्धवजी असतील, बंटी दादा असतील, विश्वजित कदम असतील, यशोमती ताई असतील, या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो. आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. ज्या काँग्रेसवाल्यांची मी रोज कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसवर व्यक्त केलेल्या नाराजीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारलं असता त्यांनी देखील आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवरच विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यातील काँग्रेसला आमच्यावर का राग आहे हे काय कळायला मार्ग मला सुप्रिया ताईंनाच विचारायचं की तुम्हाला ही कोण बाबू झाला की आम्ही राग करतोय तुमचा? आम्ही कशाला राग करतो? तुम्ही किती वेळा मोदीला भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही. तुम्ही आमच्यासोबत आहात. तुम्ही कोणाच्या विमानातून गेले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्यासोबत आहात. त्यामुळे आम्ही कशाला राग करू? आम्ही अजिबात राग काढत नाही. कामं असतात म्हणून एकदा भेटतात, दोनदा भेटतात, सत्ताधाऱ्यांना भेटलं पाहिजेत ना, मोदींना भेटलं पाहिजे विशेष करून, आणि तीन-तीनदा भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही. राग याचा प्रश्न नाही, कारण त्यांचे विचार आमच्या बरोबर आहेत. त्यांनी या सगळ्या बोलण्यामध्ये काही काँग्रेसच्या नेत्यांची नावं होती ज्यांच्यासोबत आमचं पटलं, मात्र पृथ्वीराज बाबा तुमचं नाव त्यांनी घेणं टाळलं आणि बाकी राहिलेल्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही असं त्यांचं हे म्हणणं. बघा, आम्हाला सगळं माहिती. आम्ही आज बोललो काय शिस्तय, काय पटतंय, वटाने शिस्तात की नाही एवढं आम्ही बघतोय. म्हणजे अंगणवाडीची. विजय वडेट्टीवार यांनीच आता थेट माध्यमांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी याबाबत आता प्रत्युत्तर दिलं. त्या नेमकं काय म्हणाल्या तेही ऐका. म्हणजे एकतर ह्या चर्चा मीही चॅनल्समध्ये बघते. ज्या घटना आमच्या ऑफिस घरामध्ये ह्या घडत नाहीत ह्या चॅनल्सवर मी अनेक वेळा बघते. त्याच्यामुळे मलाही गंमत वाटते
की अरे ही कुठली कथा ज्याच्यात माझ्याबद्दलही काय काय सांगितलं जातं. त्याच्यामुळे ह्या घटना चॅनल्समध्ये, माध्यमांमध्ये आमच्यावर विशेष प्रेम तुमचं आहे, त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यामुळे सातत्याने ह्या गोष्टी येत असतात, त्या आपल्या आपण मजा म्हणून घ्यायच्या असतात आणि आपलं काम करायचं. एकीकडे सुप्रिया सुळे ज्यांच्या सोबत राज्यात महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्याच आघाडीतील काँग्रेस पक्षानं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर प्रश्न उपस्थित केलाय. काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नक्कीच काहीतरी शिस्त आहे असं म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुढे नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्यांवरून आता महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाहीये असं समजतंय. दरम्यान या सगळ्यांवरून महाविकास आघाडीमधला वाद आता चव्हाट्यावर आलाय. या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूरवरून दुर्वा दळवी, लोकमत.com.